मधून थेट माझे सहकारी आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत संदीप राजगोळकर। संदीप, एका बाजूला आपण बघतोय नवनीत राणा यांची सभा सुरू आहे, आज ते आपला नामांकन अर्ज देखील दाखल करणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोर्टाने त्यांना हा मोठा दिलासा दिलाय। अगदी बरोबर आहे। जे.के. माहेश्वरी आणि संजय करोल या दोन्ही न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे। सुमित, खरं तर आज निकालाचा दिवस आणि दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरायचा देखील दिवस। मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला होता तो निकाल सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे। आपल्याला माहिती आहे त्यांनी मोची या असं प्रमाणपत्र जे आहे ते लोकसभा निवडणुकीच्या वेळेला दिलेलं होतं 2019च्या वेळेला, आणि त्या मोची नसून त्या पंजाबी सांबार आहेत असं खरं तर जे याचिकेत आहे ते दाखल करण्यात आलं होतं। अडसूळ यांच्याकडून ती याचिका दाखल करण्यात आली होती। आज सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे तो दोन्ही न्यायाधीशांचा एकत्रित निकाल आहे। माहेश्वरी यांनी खरं तर तो निकाल वाचून दाखवला, पण मात्र संजय करोल आणि माहेश्वरी या दोघांमध्ये हे एकमत झालेलं होतं। त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायच्या आधी काही मिनिटं आधी नवनीत राणा यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। हीच महत्त्वाचं आहे, कारण अमरावतीमधून नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर आता निवडणूक लढवणार आहेत, आणि प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या या सर्टिफिकेटबद्दल किंवा प्रमाणपत्राच्या निकालाबाबत मोठी चर्चा होती, आणि ऐन लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच हा निकाल येईल असं देखील सांगितलं होतं। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल रद्द तर केलेलाच आहे सुप्रीम कोर्टानं, त्यामुळे मोठा दिलासा म्हणता येईल। आणि निवडणूक लढवण्याचा आता जो पुढचा मार्ग आहे नवनीत राणा यांचा तो आता मोकळा झालेला आहे असं म्हणता येईल। आपल्यासोबत बोलण्यासाठी सिद्धार्थ शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी खरं तर बोलणार आहोत। सिद्धार्थ शिंदे यांच्याशी काय नेमकं कोर्टात आज झालं ते देखील आपण ऐकून घेणार आहोत। सर, नेमकं कोर्टानं काय म्हटलेलं आहे वाचनामध्ये आज? बघा, वाचन त्यांनी दोन्ही जजेसनी एकमताने निर्णय दिलेला आहे। त्यांनी 4 ओळीच वाचल्या। त्यांनी म्हटलं की 2013 मध्ये मुंबई कलेक्टरनी त्यांना मोची कास्टचं सर्टिफिकेट दिलं होतं, आणि जात पडताळणीने पण ते व्हेरीफाय केलं होतं, व्हॅलिडिटी दिली होती। तर त्यांच्या मते, सुप्रीम कोर्टाच्या मते, जात पडताळणीने जो दिलेला निर्णय होता तो बरोबर होता, आणि हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने अमान्य ठरवलेला आहे, आणि त्यांनी नवनीत राणांचा जो अपील आहे तो अलाव केलेला आहे सुप्रीम कोर्टाने। त्यामुळे आता नवनीत राणा त्यांचा फॉर्म भरू शकतील वगैरे। जर हायकोर्टाचा निर्णय उचलून धरला असता सुप्रीम कोर्टाने तर त्यांची अडचणच झाली असती, पण आता त्यांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत, आणि जे जात पडताळणीने निर्णय दिला होता त्यालाच सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तो व्यवस्थित निर्णय होता। तर मला सांगा, राजकीय खरं तर हा आरोप होता। अडसूळ जे माजी खासदार त्यांनी याचिका दाखल केली होती, आता अडसूळ पुन्हा याच्याबाबत काही अपील करू शकतात किंवा आता काय? आता पुनर्विचार वगैरे हे करता येतं, पण त्याच्यात आता काही चान्स तसा दिसत नाहीये, कारण कोर्टाने निर्णय दिला आहे, आणि आता त्यांनी फॉर्म पण मला वाटतं आज भरला आहे किंवा भरणार आहेत। त्यामुळे ते फॉर्म भरू शकतील, आणि त्यांचा फॉर्म व्हॅलिड, कारण त्यांचं सर्टिफिकेटच व्हॅलिड ठरवलं गेलेलं आहे। माहेश्वरी आणि करोल या दोघांमध्ये एकमत झालं होतं, ही देखील महत्वाची गोष्ट म्हणता येईल। एकमत, दोघांमध्ये एकमत झालं तर 2 जज असले आणि त्यांच्यात एकमत नसलं तर हे 3 जजेसकडे जातं, वेगळ्या पीठाकडे जातं 3 जजेसकडे, पण दोन्ही जजेसचं एकमत असल्यामुळं हा निर्णय आलेला आहे। आणि तेच मी परत म्हणतो की जात पडताळणीने जे केलं होतं की ह्यांचं सर्टिफिकेट मोचीचं आहे, कलेक्टरनी बरोबर केलं होतं, जात पडताळणीने बरोबर केलं, असंच या दोन्ही जजेसचं म्हणणं होतं, आणि हायकोर्टाचा निर्णय त्यांनी अमान्य म्हणजे सेट असाइड केलेला आहे। आणि नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नवनीत राणा यांना बघतो आपण महत्त्वाचा